फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्त चटपटीत भरली मिरची, बेसन पेरून भरली मिरची करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, 1 कप म्हणजे जो चहाचा कप असतो ना, किंवा तुम्ही मिरच्या केवढ्या आहेत ना त्याच्या अंदाजाप्रमाणे आपण बेसन घ्यायचं आहे. तर माझ्याकडे बघा 5 मिरची आहेत. त्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना मी चहाचा जो अख्खा कप असतो तो मी कप भरून बेसन घेतलेला आहे. ड्राय रोस्ट करायचं आहे. तेल, तूप, बटर काहीही ॲड करायचं नाही आहे. आपल्याला हलकासा भाजून घ्यायचं आहे. बेसनला सुगंध येईल ना तेवढे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला कलर नाही चेंज करायचा आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे काय खाली लागणार नाही. हे बघा, बेसनला छान सुगंध येतो आहे. मी आता गॅस बंद करते आहे. प्लेटमध्ये काढून ठेवूया, थंड करत ठेवूया. गरम आहे ना, आपण थंड करत ठेवूया. आता या मिरच्या घेतलेल्या आहेत, याला भावनगरी मिरच्या म्हणतात. तर आपण त्या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतले आणि असे मध्ये कट करायचं आहे. आणि हे जे बिया असतात ना ते बी मी काढून टाकते आहे, नाहीतर मला जास्त तिखट लागेल एकदम. अशा या मिरच्या जास्त तिखट नसतात. तरी पण जर कोणाला जास्त तिखट नसेल आवडत तर आपण या बी काढलेल्या बऱ्या असतात. भजी केलीच वाटते मी. हे बघा, सगळ्या मिरच्या मी पोकळ करून ठेवलेल्या आहेत. आता आपण साईडला ठेवूया. हे आता आपण हे शेकलेलं भाजलेलं बेसन घेऊया. आता या बेसनमध्ये आपण स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. हिंग ॲड करूया आपण. थोडीशी हळद पावडर आपण ॲड केली. थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडेसे मी तीळ ॲड केले आहेत. छान लागतात, तर असं नटी फ्लेवर येतो. तीळ ॲड केल्याने ना छान असं एक मस्त नटी टेस्ट येतो. तुमच्याकडे भाजलेले शेंगदाण्याची पावडर असेल ना तर ती शेंगदाण्याची पावडर कूट पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडीशी बडीशेप आपण ॲड करूया, त्याच्याने पण टेस्ट खूप छान लागतो. थोडीशी मी गूळ पावडर ॲड केलेली आहे. आणि आपण लिंबाचा रस ॲड करायचा आहे. एक अख्खा लिंबाचा रस मी ॲड केलेला आहे. कोथिंबीर आपण ॲड करूया. कोथिंबीर भरपूर मी ॲड केली आहे, कारण थंडीमध्ये कोथिंबीर छान मिळते. म्हणून मी सगळ्यामध्ये, थंडीमध्ये कोथिंबीर छान स्वस्त आणि मस्त मिळते म्हणून मी सगळ्यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करते. आपण लिंबू ॲड केलं ना म्हणून मी गूळ ॲड केलं. तुम्ही साखर पण हवं तर साखर पण ॲड करू शकता. म्हणजे कसा छान असा मस्त आंबट गोड चटपटीत असा टेस्ट येतो. जर लिंबाचा रस नसेल, तुमच्याकडे लिंबू नसेल तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण ॲड करू शकता. 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे. अशा मिरच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे. आता हे बेसन थोडंसंच उरलेलं आहे आणि माझा अंदाज चुकला तर मी काय करते आहे, हे मी घरी थोडंसं पनीर केलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना मी आता थोडंसं पनीर पण ॲड करते आहे. तुम्ही कधी पनीर टाकून मिरची केली नसेल ना तर नक्की करून बघा, खूप छान टेस्ट येतो. ह्या 3 बेसनच्या मिरच्या आहेत आणि बाकीच्या 2 आपण पनीर टाकून करूया. ह्याच्यामध्ये ना तुम्ही थोडंसं चीज किसून पण टाकू शकता, खूपच छान टेस्ट येतो. तुम्हाला जर भजी आवडत असेल तर काय करा, बेसनचं बॅटर जसं आपण भजीला वडापावला बॅटर बनवतो ना भजी, तसं बॅटर करा बेसनचे छान मस्त. आणि ही अशी मिरची डीप करून, अशी मिरची त्याच्यामध्ये बुडवून तुम्ही छान असं डीप फ्राय करू शकता. गरम तेलामध्ये तुम्ही मिरची तळून काढा, खूपच छान टेस्ट येतो पनीर भरलेली मिरची. तर आता हे बघा फ्रेंड्स, ह्या 3 मी बेसन भरून मिरच्या केल्यात आणि ह्यामध्ये मी पनीर मिक्स केलेलं आहे. तर आता आपण शॅलो फ्राय करून टाकूया मिरच्यांना.
तर फ्रेंड्स आता मी 30 कढई घेतली आहे, ज्याच्यामध्ये मी बेसन रोस्ट केलं होतं. आता त्याच्यामध्ये ना मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. थोडंसं आपण हिंग ॲड करूया. फक्त चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे. मिरच्या ठेवूया आपण. झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला आलटून पलटून छान अशा मिरच्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. मध्ये मध्ये उघडायचं झाकण. जास्त वेळ नाही लागत, फक्त 2 मिनिटांमध्ये आपली मिरच्या छान अशा परतून होतात. 1 मिनिट आधी झाकून ठेवायचं. 1 मिनिट झाली की परतायचं, परत झाकून ठेवायचं आणि परत 1 मिनिटांनी परतून घ्यायचं की आपल्या मिरच्या तयार. मी कढईमध्ये शॅलो फ्राय केला. तुमच्याकडे जर फ्राय पॅन असेल तर तुम्ही फ्राय पॅनमध्ये पण करू शकता. आता 1 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. आपल्या मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत. तर फ्रेंड्स हे बघा, मस्त चटपटीत अशी गरमागरम आपली भरली मिरची तयार झालेली आहे. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. वरण भाताबरोबर, खिचडी बरोबर खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही भरली मिरची. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.